केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। नवलिहाळ येथे संतकृपा दिंडीचे विठ्ठल रुक्मिणीच्या गजरात पंढरपूरला प्रस्थान। शिवबसव स्वामीजींकडून दिंडीस शुभेच्छा। गेल्या 16 वर्षापासून पंढरपूरला आषाढी वारीस दिंडीने जाण्याची परंपरा असलेल्या नवलिहाळ तालुका चिक्कोडी येथील संतकृपा भजनी वारकरी मंडळाच्या दिंडीचे शुक्रवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी ठोबा रखुमाईच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपुरास प्रस्थान झाले। तत्पूर्वी सकाळी 10 वाजता नवलिहाळ येथील श्री मारुती मंदिरात सहभागी वारकरी महिलांकडून तुळशीचे आगमन झाले। त्यानंतर खडकलाट येथील श्री कुमारेश्वर आडी आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी, नवलिहाळ येथील जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार, नवलिहाळचे पोलीस पाटील शिवगोंडा पाटील यांच्या हस्ते तुळशी पूजन व वीणा पूजन करण्यात आले। तर शिवबसव महास्वामीजींची मनोभावे पादपूजाही करण्यात आली। यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीची श्री शिवबसव महास्वामीजी उपस्थित मान्यवर व सर्व वारकरी, टाळकरी व भजनी मंडळाच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। यानंतर जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांच्या हस्ते दिंडीस जाणाऱ्या ट्रक व टेम्पोस पुष्पहार अर्पून दिंडीस शुभारंभ करण्यात आला। यावेळी श्री शिवबसव महास्वामीजी यांनी नवलिहाळ येथील संतकृपा भजनी वारकरी दिंडीच्या पायी आषाढ वारीच्या भक्तिमय उपक्रमाची प्रशंसा करून विठ्ठल रुक्मिणीची कृपा वारक्यांवर व नवलिहाळ गावावर राहावी अशी विठ्ठलाकडे प्रार्थना करून या दिंडीत शुभेच्छा दिल्या। तत्पूर्वी मारुती मंदिरात संतकृपा भजनी वारकरी मंडळ, टाळकरी व सहभागी वारक्यांनी अभंग, ठोबा रखुमाईचा गजर व टाळ मृदुंगाच्या वाद्यात सुमारे 1.5 तास अवघे मंदिर निनादून सोडले। दिंडी जाणारा मार्ग सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता। दिंडी गावातील श्री लक्ष्मी मंदिर, बिरदेव मंदिर व इतर मंदिरास भेट देऊन पुढे मार्गस्थ झाली। खांद्यावर भगव्या पताका, टाळ, मृदुंगाच्या तालावर व मुखी हरिनामाचा गजर करत सहभागी वारकरी फुगडीचा फेर धरत वातावरण भक्तिमय करून सोडले होते। दिंडी जात असताना ग्रामस्थांकडून तुळशीस पाणी घालून तर बुरुड समाजातर्फे सहभागी भक्तांना केळी देऊन दिंडीचे स्वागत करण्यात आले। नवलिहाळ येथील प्रवीण कमते, झाकीर बहुरूपी, सदाशिव घाटगे, रमेश बुरुड, संजय लोहार व अनेक वारकरी यावेळी उपस्थित होते। ही दिंडी शुक्रवार तारीख 27 जून ते सोमवार तारीख 7 जुलै पर्यंत चालणार असून या दिंडीत एकूण 100 पुरुष व महिला वारक्यांसह संतकृपा भजनी मंडळाचा सहभाग आहे। पायी जाणाऱ्या या दिंडीस नवलिहाळसह परिसरातील भाविकांकडूनही उत्स्फूर्त सहकार्यासह मार्गातही भाविकांकडून दिंडीचे स्वागत होत आहे। केएन न्यूजसाठी नवलिहाळहून संजय कांबळे।
ಗೋರ್ಪಡೆಯವರ ಆಶ್ರಯದೊಳಗೆ ಇದ್ದುಕೊಂಡು ನೀವೆಲ್ಲ ಬದುಕಿದ್ದೀರಿಪ್ಪ ಅಂತಂದಾಗ ಗೋರ್ಪಡೆಯವರು ನಿಮ್ಮ ಸಂತೋಷದಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಪಾಂಡುರಂಗನ ದೇವರ ಶಕ್ತಿ ಯಾರು ಬೇಡ ಅಂತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಾಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನೀವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ತಾಯಿಯಿಂದ ಕರ್ಕೊಂಡಿದ್ರಿ, ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ದಾರಿಯೊಳಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ, ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ನಾಮಸ್ಮರಣೆ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆ ನಾಮದೊಳಗೆ ಎದ್ದುಕೊಂಡು ನೀವು ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ದೇಹಕ್ಕೆ ಒಂದು ಸೂಚಿಯಷ್ಟು ತೊಂದರೆನೂ ಆಗಲ್ಲ. ನೀವು ಚಾಲನೆ ಹಾಕ್ರಿ, ಅವನ ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಉದ್ಧಾರ ಆಗಲಿ, ಊರು ಉದ್ಧಾರ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಒಳಗೆಲ್ಲ ಉದ್ಧಾರ ಆಗಲಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹಾರೈಸಿ ನನ್ನ ಸ್ವಾಮಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಮಾರೇಶನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತೀನಿ. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, जनार्दनी शरण, जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे वीवरे जाते, आहे वीवरे जाते, माहेर पंढरी, आहे वीवरे जाते, आहे वीवरे जाते, वीवरे जाते रे, वीवरे जाते रे, वीवरे जाते रे, वीवरे जाते रे, वीवरे जाते रे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. आवडी वाट पाहे पुढे नाही तीन, मागील परिहार पुढे नाही तीन, आली आदर्शे उभा भेटी आवडी वाट पाहे, आवडी वाट पाहे, सर्व संतांचे त्यांचे हार्दिक आभार. गुरुडी सभा बोला विठ्ठल महाराजाची बंददाता सोने मुखला बाबाची घेता आले मिठी सावकाश, घेता आले मिठी
सावकाश घेता अभिमुखी सावकाश सावकाश बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.